श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझ गुरु त्यांची सेवा कधी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल विठ्ठल Om
महाभयमुमा मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपन्ने चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना संगलाना जनक दुलार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते अंगिगिरि नंदिनि नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नंदनुते गिरिवरवृन्द शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ऐगिरि नंदिनि नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नंदनुते गिरिवरवृन्द शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवती है श्रुतिकण्ठ कुटुम्बिनि गुरुकुटुम्बिनि गिरिपुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्या पुत्र हुदी जे साथी तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आज इथे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला माईबाप सर्वप्रथम अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ पाहू जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे असं म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची आपण आपल्या हिताच्या ठिकाणी फक्त त्या मुलालाच त्याचा आनंद फक्त त्या मुलालाच वाटतो असं नाही त्या मुलाच्या घरच्यालाच वाटतो असं नाही तालुका जिल्हा याच्याच नाही फक्त एवढ्या पुरताच तो आनंद मर्यादित राहतो
त्या मुलाचा आनंद साक्षात भगवान परमात्माला होत असतो, साक्षात भगवंताला होतो. आणि म्हणून म्हणतात बघा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कोणत्या मुलांचा आनंद भगवान परमात्माला होतो? तर जी मुलं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत यांचा तर आनंद होतोच, पण जी मुलं गीतेचं भागवताचं श्रवण मनन आणि पठन करतात अशा मुलांचा आनंद साक्षात भगवान परमात्माला होत असतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अशा मुलांची त्या ठिकाणी सेवा जरी मला माझ्या जीवनामध्ये घडाली तरी माझ्या जीवनाला पारावार राहणार नाही. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. मैबाप हा झाला अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो. तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा की ज्याच प्रभूच्या कृपा आशीर्वादाने आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे, बरोबर आहे ना? हा, आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 15वं वर्ष आहे. एकदा समस्त गावकरी मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम. आणि बघा, भगवान परमात्माची सेवा आपल्या हातातून आपल्याला घडते. मैबाप याच्या एवढं दुसरं भाग्य दुसरं कुठलंच नाहीये. पहा, त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. काहीच म्हणजे काय, अगदीच काही होत नाही. वृक्षाचे पाने हले अशी ज्याची सत्ता, किंवा गीतेमध्ये भगवान फार सुंदर सांगतात बघा, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजम व्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा आणि त्याच प्रभूच्या कृपा आशीर्वादाने इच्छेने होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने समस्त गावकरी मंडळी, अगदी त्या ठिकाणी काळेगावच्या गावकरी मंडळींचं जेवढं वर्णन आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण बघा, 15 वर्ष झालेत आपल्या सप्ताहाला, 15 वर्ष. आणि खऱ्या अर्थाने 15 वर्षात सुद्धा काहीच झालं नाही. विचार करा, आपल्या सप्ताहाला काहीच त्या ठिकाणी अडथळा वगैरे काहीच आला नाही. कारण माहितीये, कारण तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा किती आहे भगवान परमात्मावरती, याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात बघा. आणि खऱ्या अर्थाने एवढ्या बहुसंख्येने तुम्ही सगळी माणसं आलात, तुम्हालाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्या ठिकाणी यजमान वगैरे नाहीये ना, समस्त गावकरी मंडळीच ना. आणि खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रभर फिरणारी माणसं आहेत. आम्ही प्रत्येक गावाला जरी गेलो तरी असे यजमान ठरवलेले असतात. पण त्या ठिकाणी एवढं एकमेकांवरती प्रेम आहे की त्या ठिकाणी देणगीतून हा सर्व सप्ताह उभा राहतो. एकदा सर्वांसाठी जोरदार ताली वाजवा, जोरदार. खऱ्या अर्थाने तुम्ही महान भाग्यवान माणसं आहेत बघा. आणि खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कथा, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, त्या ठिकाणी तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. आणि श्रीमद भागवत कथेचं मी काय वर्णन करावं की जी श्रीमद भागवत कथा एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की अगदी 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला भगवान परमात्माच्या चरणाशी स्थान मिळवून देणारी जर कोण असेल ना मैबाप, तर ती श्रीमद भागवत कथा आहे. 7 दिवसामध्ये, अवघ्या 7 दिवसामध्ये. आणि विचार करा, आपल्याला सुद्धा 7 दिवसामध्ये जायचं. काळेगाव झोपले का घेतलं सगळे रेंज मध्ये राहा बघा. आपल्याला 7 दिवसामध्ये जायचंय. तर इकडे काळेगावला 8वा वार निघलाय नाही, 7 दिवसामध्ये जायचं. म्हणून या 7 दिवसामध्ये आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचे की ज्या कल्याणामुळे भगवान परमात्माच्या चरणाशी आपल्याला जागा मिळेल. एवढं त्या ठिकाणी तन्मयतेने व्याकुळतेने कथा श्रवण केली पाहिजे. एवढी सुंदर कथा मैबाप की जी कथा स्वर्गातल्या देवांना सुद्धा श्रवण करायला मिळत नाही. मी मनाचं नाही सांगत, तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करताय. त्या ठिकाणी ज्यावेळेस राजा परीक्षितजींना शुक्राचार्यजी हे श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी सांगत होते. सांगत असताना तिथे स्वर्गातून देव आली, इंद्र चंद्र सूर्य ही सगळी देव वरून ही सगळी त्या ठिकाणी पृथ्वीवरती आली. आणि आल्याच्या नंतर शुक्राचार्यजींना म्हणतात की राजाला मृत्यूची भीती आहे ना, मग आम्ही काय करतो, अमृत देतो. काय करतो, अमृत देतो. त्या अमृताने त्या ठिकाणी राजा काय होईल, अमर होईल. अमृताने काय होत असतं माणूस, अमृताने राजा अमर होईल, त्याला मृत्यूची बाधा राहणार नाही.
राजा तुला जे वाटतं ना योग्य ते सांग. महिबा त्यावेळेस राजाने सांगितलं, शुकाचार्यजी गुरुवर्य, मला त्या ठिकाणी हे अमृत नको, मला अमृत नको, मला काय पाहिजे असेल तर ते कथामृत पाहिजे. मुले सांगत क्व सुधा क्व कथा लोके क्वकाचक्रमनिर्माण ब्रह्म रातो विचार एवं तदा देवार्ज हा श्रीमद भागवतातला महात्म्यातला श्लोक आहे बघा. एवढं की त्या ठिकाणी शुकाचार्यजींनी सांगावं की देवतांनो, अगदी काचाच्या तुकड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही हिरा मागताय. काय? काचाच्या तुकड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही हिरा मागतोय. आणि हिरा त्या ठिकाणी काचाच्या मोबदल्यामध्ये हिरा असा कोण तुम्हाला देईल? हिरा कोण आहे माहित आहे? हिरा कोण आहे? श्रीमद भागवत कथा. आणि काचाचा तुकडा कोण आहे? तर अमृत. या अमृताला सुद्धा नाकारलं. अशा पुढे श्रीमद भागवत कथे पुढे एवढी श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. एवढी श्रेष्ठ की ज्यावेळेस भक्ती महाराणी जीर्ण अवस्थेला प्राप्त म्हाताऱ्या चालत्या त्यावेळेस त्या ठिकाणी वृंदावनामध्ये त्या गेल्या. वृंदावना पुन्हा प्राप्य की त्यांना वृंदावनामध्ये नवतरुण अवस्था प्राप्त झाली भक्ती महाराणींना. पण त्यांचे जे दोन पुत्र होते, ज्ञान आणि वैराग्य, भक्तीचे दोन पुत्र आहेत, मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, हे जे दोन मुलं आहेत, या मुलांना म्हातारपण आलं. यमुना मैयेच्या तीरावरती भक्ती माता त्यांच्या दोन मुलांना घेऊन मांडीवरती बसलेली होती. आजूबाजूला स्त्रिया होत्या, त्या वारा घालत होत्या. नारदजी तिथून जात होते. नारदजी म्हटले, अरे ही युवती तरुण झाल्या होत्या. भक्ती आणि वृंदावनामध्ये भक्ती फार आहे. त्या ठिकाणी ही स्त्री तरुण आहे आणि हिच्या मांडीवरती हे दोन पुरुष वृद्ध कोण आहेत? त्यावेळेस नारदजी येतात आणि नारदजीला भक्ती महाराणी सांगते की हे दोन जे मुलं तुम्हाला दिसत आहेत ना, हे पुरुष जे दिसत आहेत ना, हे दोन पुरुष माझे मुलं आहेत, माझे मुलं आहेत. मैबा त्यावेळेस त्या ठिकाणी भक्ती महाराणी बाबा व्यवस्थित करा. विठ्ठल पहा, त्या ठिकाणी भक्ती महाराणी नारदजींना म्हणते की नारदजी, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात. भगवान परमात्माची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. नारदजी काहीही करा, पण माझ्या मुलांना त्या ठिकाणी नवतरुण अवस्था प्राप्त करून द्या. मैबाप त्यावेळेस नारदजी शोधामध्ये निघले की या ज्ञान आणि वैराग्यांना नवतरुण अवस्था कशी काय प्राप्त होईल, कशाने प्राप्त होईल. मैबाप त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की संतांकडे जा, संत तुम्हाला सांगतील की हे ज्ञान आणि वैराग्य हे त्या ठिकाणी नवतरुण अवस्थेला कसं प्राप्त होतील. पण आकाशवाणीने एवढंच सांगितलं, संतांकडे जा. पण संत नेमके कोण, ते कुणाकडे जावं? नारदजींनी अनेकाकडे जावं, अनेकाकडे कुणीच उत्तर द्यायला तयार नाही. काय असेल. मग त्या ठिकाणी नारदजी त्या ठिकाणी सनकादी ऋषींकडे जातात. कुणाकडे? सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4 भावंडांकडे जातात. त्यावेळेस पूर्ण हकीकत सांगतात आणि हकीकत सांगितल्याच्या नंतर त्यावेळेस नारदजी सांगतात, त्या ठिकाणी 3 सनकादिक मुनी असं सांगतात की नारदजी, जर त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्याला नवतरुण अवस्था प्राप्त करून द्यायची असेल तर त्यांना श्रीमद भागवत कथा श्रवण करावी लागेल. काय सांगतायत? श्रीमद भागवत कथा श्रवण करावी लागेल आणि श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर त्यांना नवतरुण अवस्था प्राप्त होईल असं सांगतात. असं सांगितल्याच्या नंतर नारदजी सनकादी मुनींना प्रश्न विचारतात. म्हणतात, सनकादिक ऋषी, त्या ठिकाणी सगळं वाचलंय मी आणि सर्व 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 17 पुराण, याच्यामध्ये असं सर्व तर त्यांना ऐकून झालंय. मी सगळं ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, 4 वेद, त्या ठिकाणी 18 पुराण सर्व सांगून टाकलोय, 17 पुराण सगळं सांगून टाकलोय. पण तरी सुद्धा ज्ञान आणि वैराग्य काही वृद्ध अवस्थेच्या पलीकडे जात नाहीत, नवतरुण होत नाहीत. त्यावेळेस सनकादी मुनी असं सांगतात की नारदजी, श्रीमद भागवत कथा जर त्यांनी श्रवण केली तर त्यांना नवतरुण अवस्था प्राप्त होईल. त्यावेळेस नारदजी म्हणतात, सगळं सांगून झालंय तरी होत नाही, नुसत्या श्रीमद भागवताने काय होणार आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी पटेल म्हणून असा दृष्टांत दिला. मला सांगा, आंब्याचं झाड आहे, कशाचं? आंब्याचं. आहेत ना इकडं? काहीतरी करा ग, काहीतरी आहेत का? आहेत ना? मला माहिती आहे समोर हे बसले, तुम्हाला भीती वाटते, पण इथं बी मी आहे ना, भ्यायचे काही कारण नाही. बरं
काहीतरी असं उत्तर बोलू नका, मला माहिती आहे तुम्हाला, तुम्ही फार भीता, पण किमान असं काय. चला पुढे. त्या ठिकाणी नारदजी म्हणतात की संकादिक मुनी सांगतात आंब्याचं झाड आहे, आंब्याचं कोणतंही झाड घ्या, आपण आंब्याचं घेऊ, आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड, आंब्याला काय, आंब्याच्या झाडाला काय येत असतात? द्राक्षे, अंगूर, चिक्कू, सीताफळ, काय येतं मग? वा, बरं झालं बोलले. आंबे काय येतात? आंबे. आता मला सांगा, आंबा कसा असतो? कडू, तिखट, कसा असतो? गोड. आंबा कसा आहे? गोड आहे. मग त्या आणि आंबा गोड आहे, पण ज्या आंब्याच्या झाडाला आंबा आला ते झाड कसं आहे? गोड. खाऊ शकता का झाड? झाड कसं आहे? गोडही नाही, त्याला स्वादच नाहीये. त्यावेळेस संकादिक मुनी नारदजींना समजून सांगण्यासाठी सांगतात की म्हणे नारदजी, जो गोडवा आंब्याच्या झाडामध्ये आपल्याला सापडणार नाही ना, तो गोडवा जसा आंब्यातच सापडतो तसाच तो गोडवा, आणि त्या ठिकाणी आपलं कल्याण सगळेच करतात, पण अगदी कमी वेळेमध्ये जे आपलं कल्याण करतं आणि अगदी भक्तीच्या स्वरूपामध्ये जे आपलं कल्याण करतं ना, ते कल्याण आपलं फक्त आणि फक्त श्रीमद भागवत कथा करू शकते. एवढी सुंदर श्रीमद भागवत कथा आहे. पटलं नाही का? आणि पटलं तर जरा टाळ्या देत जा, आणि टाळ्या बी अशा देत जा, त्या ठिकाणी खनखन देत जा जेवल्यासारख्या. मला उपवास आहे बरं, तरी सुद्धा एवढं खनखन बोलायला लागले. तुम्हाला उपवास नाही, काही नाही का? उपवासी मला वाटतं महाप्रसाद पण आहे, बरोबर ना? एकदा सर्व अन्नदात्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. वा, क्या बात आहे. अगदी सुंदर. एवढं अन्नदान की मला वाटतं चूल बंदच आहे डायरेक्ट 7 दिवस. बरोबर बोलते ना मी? हा, चूल बंद आहे. वा, काय तुम्हाला चूल पेटायची सुद्धा गरज नाही ना हो. चला, त्या ठिकाणी एवढी सुंदर श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण करत आहात. खऱ्या अर्थाने ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करत आहात, बाबांचं नाव काय आहे? श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य ऋषिकेश बाबा आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या सुद्धा चरणावरती मी नतमस्तक होते. आणि बघा, कीर्तन अशी गोष्ट आहे की ते एकटा कीर्तनकारी येऊन काहीच करू शकत नाही. मी एकटी येऊन कीर्तन चालू होईल का? नाही. म्हणून आज जे आपल्याला महाराष्ट्रातील नामांख्यात त्या ठिकाणी महाराज मंडळी लाभलेली आहेत, असे खऱ्या अर्थानं सर्वच मला गुरुस्थानी आहेत. बघा, कारण विचार जर केला तर यांची गायनं ऐकून आम्ही शिकलोय, यांची गायनं ऐकून आम्ही खऱ्या अर्थानं कीर्तन काय असतं, गायन काय असतं हे आम्ही शिकलोय. पण आज आमचं महान भाग्य की ह्या सर्वांच्या समोर मला कीर्तन करण्याची त्या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे. खऱ्या अर्थाने जे तुमच्या गावचं रत्न आहे आणि ज्यांच्यामुळे आज तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला, खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना जिजा म्हणतो. नाव काय? आमचे वचिष्ठ मामा तौर. आमच्या मामांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार जोरदार. आणि खऱ्या अर्थाने मी टाळी त्यांच्यासाठी याच्यामुळे वाजवायला लावेल की बघा, अगदी काल तुम्ही ज्यांचं कीर्तन श्रवण केलं, आमचे दादा ज्ञानेश्वर का ज्ञानराज, बघा योगायोग बी किती आला, ज्ञानराज आणि ज्ञानेश्वरी. बघा, त्या ठिकाणी ज्ञानराज राजा दादांचं तुम्ही काल कीर्तन श्रवण केलं. आणि खऱ्या अर्थाने दादांनी ते व्हावं म्हणून ज्यांचे अगदी कष्ट आहेत. कारण हे बघा, आम्ही जरी तुम्हाला इथे दिसत असलो ना, तरी आम्हाला चालवणारे म्हणजे आमच्या पाठीमागचे आहेत. जरी ते समोर तुम्हाला दिसत नसले तर आम्ही काही नाहीत त्यांच्याशिवाय. म्हणून त्यांचे वडील आहेत. खऱ्या अर्थाने बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि आपल्या गावचं रत्न आमचे ज्ञानराज दादा, आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर. खऱ्या अर्थाने श्री हरिभक्ती पारायण माझ्या गुरुस्थानी असणारे माझे आजोबा, आमचे नाना आहेत. आमच्या नानांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार. श्री हरिभक्ती पारायण, मला सगळ्यांची नावं सांगा. श्री हरिभक्ती पारायण बाबाजानी बाबा असतील, श्री हरिभक्ती पारायण बाबा असतील, श्री हरिभक्ती पारायण भाऊसाहेब महाराज असतील, श्री हरिभक्ती पारायण रमेश महाराज असतील, श्री हरिभक्ती पारायण राजभाऊ महाराज असतील, श्री हरिभक्ती पारायण जीवन महाराज असतील, श्री हरिभक्ती पारायण वा 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 धर्मराज बाबा आहेत. बाबांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि खऱ्या अर्थाने श्री हरिभक्ती पारायण बाबांचं नाव काय? ईश्वर महाराज. श्री हरिभक्ती पारायण आप्पा महाराज. आणि खऱ्या अर्थाने बाबा, तुमच्या कंठामध्ये अगदी सरस्वतीचा वास आहे बरं का. तुम्हाला काय जोरदार टाळी वाजवा. क्षमा करा थोडस. गणेश आमचे श्री हरिभक्ती पारायण गान गंधर्व आमचे गणेश दादा आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी. आणि त्यांच्यावरती त्यांच्या गुरूंची खरंच कृपा म्हणावी लागेल. फार सुंदर. कंठामध्ये सरस्वती यायला तेवढी सोपी आहे का? अगदी सुंदर, खूप छान. आणि खऱ्या अर्थाने अगदी मनाचा मोठेपणा करून आमचे ज्ञानराज दादा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. श्री हरिभक्ती पारायण बाबांचं नाव हा प्रल्हाद बाबा. श्री हरिभक्ती पारायण जिजा. आता आमच्या तरुणांची नावं सांगता. श्री हरिभक्ती पारायण
संदीप महाराज हरिभक्ती पारायण वा 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 ज्ञानराज कान्हा काय सुंदर नाव ठेवली तुम्ही वा आमचे कान्हा महाराज असतील श्री हरिभक्ती पारायण वा काय नाव आहेत खरंच वा 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 कर्णवीर श्री हरिभक्ती पारायण बघा कर्णवीर आणि पांडुरंग वा एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी काय बात आहे ते आमचे बालगोपाल सांगा पटपट तुमचे नाव तुम्ही म्हणता त्यांचे घेतले ना आम्ही कपडे नाही घातले म्हणून नाही घेतले का काय करण वा पांडुरंग आले पुन्हा करणच आले श्री हरिभक्ती पारायण गोलू महाराज असतील आणि आमच्या विनेकरी बाबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वच आहेत बरं तुमच्या सर्वांच्याच चरणावरती मी नतमस्तक होते आणि खऱ्या अर्थाने अगदी आपल्या परिसराचं वैभव आमचे खऱ्या अर्थाने काय माहिती आहे का मला सगळीच परिचयाचे पण माझी मेमरी त्या टायमिंगला हँग होऊन जाते बघा त्याच्यामुळे मला नावं काही लक्षात राहत नाहीत हां आमचे श्री हरिभक्ती पारायण आमचे लहू दादा आहेत दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा त्या ठिकाणी एकेकाळी असा महाराष्ट्र गाजवून काढला होता आमच्या दादांनी किंवा त्या बात आहे त्यावेळेस आम्ही याच्यातच नव्हतो म्हणजे आम्ही काय म्हणजे शिकायला सुद्धा नव्हतो गेलो आमच्या गावामध्ये सप्ताह होता आणि त्यावेळेस दादा आले होते खऱ्या अर्थाने फार सुंदर ज्यांचं वादन आहे आणि त्याच्यानंतरही दादांनी खूप कीर्तनं वाजवली पण मी म्हटलं ना माझी मेमरी नावाच्या बाबतीतच हँग होऊन जाते काय करावं वयामानाने होते आता असं दादा आहेत आणि दादांची वारकरी शिक्षण संस्थाही वाटते पैठणला दादांच्याही चरणावरती नतमस्तक होते श्री हरिभक्ती पारायण खऱ्या अर्थाने बघा मी जर तुम्हाला म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तर म्हणाल ना काळेगाव म्हणाल ना पण जर मी तुम्हाला म्हटलं तुमच्या पक्वात त्यातून तुमच्या हातातून विठ्ठल विठ्ठल म्हणा तर म्हणू शकाल शक्य नाही पण हे सुद्धा ज्यांना जमतं अशक्य ही शक्य ज्यांनी केलं समजा खऱ्या अर्थाने अगदी सुंदर श्री हरिभक्ती पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग तालमणी आमच्या दादांचं नाव वा अगदी तुमचा प्रकाशाची बरं सगळीकडं वा आमच्या प्रकाश दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार